काय हो, आळूचे पानं कसे बनवता तुम्ही? मी ज्या पद्धतीने बनवते ना, ते जर खाल्ले ना एकदा तर तोंडाला पाणीच येतं बरं का, एवढ्या जबरदस्त बनते. तर मग काय करायचं, असे आळूचे पानं घ्यायचे, मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे बरं का. आणि नंतर काय करायचं, त्याला असे शिरा काढून घ्यायचे आणि थोडंसं बेलण्याने लाटून घ्यायचं, म्हणजे शिरा आहे ना अशा जागेवर दाबल्या जातात. नंतर मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे टाकून घ्यायचं आणि त्याला बारीक करून घ्यायचं बरं का. एका प्लेटमध्ये बेसन पीठ घ्यायचं. आता इथं मी अर्धा किलो घेतले बरं का. त्याच्यात मिरची टाकायची बारीक केलेली, तीळ टाकायची बरंच आणि मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून आहे ना पाणी टाकून असं खलून घ्यायचं बरं का. आता इथं दुसरं मी काहीच टाकलेलं नाही, फक्त एवढंच टाकून करायचंय आपल्याला. आणि नंतर घ्यायचे लगेच आळूचे पानं बरं का, आणि त्याच्यावर ना असं बेसन पिठाची लेअर लावून द्यायची बरं का. असे पातळ पातळ लावायची, खूप असं जाड पण नाही लावायचे. नंतर आडवे तिडवे असे कसे पण ठेवून द्यायचे, छोटे मोठे किती पण असतात आपल्याजवळ तेवढे सगळे याच्यामध्ये असे बसून द्यायचे. छोट्याले असे मध्ये घालायचे, मस्त होते मग. असे कोणतेच वाचत नाही तर सगळे कुण लावून द्यायचे, एकावर एक ठेवायचे आणि उलटी ठेवायचे बरं का पानं, आणि त्याच्यावर बेसन पीठ लावायचे बरं का. आणि असे 2-4 लेअर झाले का लगेच त्याला अशा घड्या घालायचे, म्हणजे असं त्याचा रोल बनवायचा मस्त पैकी असा हळूहळू बरं का. आणि बघा थोडं बघा तिकडं, हळू हळू खाली ठेवलं होतं तिथे ते शर्ट बदला होतं.